नामाच्या अगोदर अ, ॲन, द चा वापर कसा होतो हे आपण पाहणार आहोत. इंग्रजी भाषेत 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ, यू. बाकी सगळे व्यंजने आहेत. शब्दांची सुरुवात स्वरांपासून होते तेव्हा ॲन वापरावे, जसं की ॲन ॲपल, ॲन अम्ब्रेला. आणि शब्दांची सुरुवात जेव्हा व्यंजनांपासून होते तेव्हा वापरावे, जसं की अ बॉय, अ गर्ल, अ कॅट. अ हे एकवचनीसाठी सुद्धा वापरतात. परंतु जर त्या व्यंजनाचा सुरुवातीचा उच्चार स्वरांप्रमाणे होत असेल, जसं की ॲन ऑनेस्ट, ॲन आर, तर ॲन वापरावे. जगातील एकुलती एक गोष्ट किंवा सर्व दिशा, धर्मग्रंथ, प्रसिद्ध पुस्तके, वर्तमानपत्रे, एखादी विशिष्ट गोष्ट जसं की संगीत साहित्य, या सर्वांपूर्वी द हे उपपद वापरतात, जसं की द सन, द रामायण. काही विरुद्धार्थी शब्द दिले आहेत ते पाठ करा, जसं की ब्राईट म्हणजे हुशार, तेजस्वी. डल म्हणजे मंद. काही समानार्थी शब्द स्क्रीनवर आहेत ते लिहून घ्या, पाठ करा, जसं की ऑलमोस्ट, नियरली याचा अर्थ जवळजवळ. आता आपण एकवचन आणि एकवचन पाहणार आहोत. यामध्ये काही नियम आहेत ते लिहून घ्या. पाठ करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जेव्हा इंग्रजी वाचन कराल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी आपोआप लक्षात येतील. फक्त वाचून घ्या.